नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर परवाच्या जो व्हिडिओमध्ये पुष्कळ छान प्रतिसाद दिला. व्हिडिओला छान म्हणजे तुम्ही बघितलं आणि व्ह्यूज पण छान आले आणि कमेंट्स पण भरभरून केली तुम्ही. त्यासाठी लाईक्स पण तुम्ही छान करून केली. त्यासाठी तुमचे पुष्कळ म्हणजे धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट माझ्या राहून दे. असंच मी छान छान तुमच्यासमोर व्हिडिओ आणत जाईल आणि तुम्ही मला असंच सपोर्ट करा. म्हणजे मी तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओवर असं म्हणजे चांगले व्हिडिओ तुमच्यासमोर आणेल. तर माझा आजचा व्हिडिओ कोणावर आहे ते तुम्हाला माहिती म्हणजे पडेलच. पण हा जो माझा व्हिडिओ आहे हा कोणावर आहे का मी सांगते. हा व्हिडिओ आहे स्पेशली त्या माणसावर ज्याला एकाच व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओ केला होता. आणि तेव्हा जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केले तेव्हा म्हणजे आपली गॉसिप नव्हती आणि प्रणाली कोणच नव्हते आणि मी एकटी होती आणि मी एकटीच व्हिडिओ टाकायची. तेव्हा लोकांच्या समोर ऑप्शन नव्हतं. पण आता पुष्कळ ऑप्शन आले त्यामुळे लोक सगळ्यांची व्हिडिओ पाहतात आणि मला आनंद होतो. मला पुष्कळ आनंद होतो आणि बरोबर कानखेचणी करतात. हे आपले जे यूट्यूबर आहेत बरोबर बोलतात ते सगळ्यांच्या विषयी. पण असे खोटं बोलत नाही, काही नाही, प्रूफ असतं, सगळं करेक्ट सांगत असतात. तर मी आज कुणाविषयी सांगणार आहे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजलेलंच. ज्याला मी एकदा पहिलाच एक व्हिडिओ टाकला होता आणि आपल्या दादावर व्हिडिओ बनवताना मला खाली कमेंट आल्या होत्या की अशाच्या माणसाने लोकांकडून पैसा जमा केलेला आहे आणि तुम्ही ह्याच्यावर म्हणजे व्हिडिओ करा. आणि ते एकाच व्हिडिओमध्ये एवढी आग लागली होती. काही म्हणजे त्याच्यात प्रूफ नाही दाखवले, काही नाही दाखवले, पैसे लोकांची खिशात मारले. समजलं आहे ना तुम्हाला कोणाविषयी बोलते. तर चला स्टार्ट करूया आपला विषय. तर मैत्रिणीनो, आता हा पैशाचा हापापलेला ॲप फॉर फावड्या त्याच्यावर मी बोलणार आहे. तर हा ॲप फॉर फावड्या 9 दिवसापासून गायब होता. लोकांनी ना त्याला कमेंट केल्या इंस्टाग्रामला असं तसं. आणि ज्यांनी ह्याच्याकडे काही ते त्याचे फालतू मसाले घेतले होते ज्याच्यात म्हणजे फक्त आणि फक्त शेंगदाणे असतात. हे मी नाही म्हटलं बरं का. तो एका यूट्यूबरच्या घरी गेला होता ना, त्याच्या यूट्यूबरच्याच व्हिडिओमध्ये तिने सांगितलं त्याच्यात शेंगदाण्याचं म्हणजे जास्त शेंगदाणे आहेत. मी नाही बाबा. तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये तो काळा कोंबडा कापला होता ना, त्यांच्या घरी हा गेला होता आणि ह्याने ते पॅकेट दिलं होतं आणि ती बोलते त्याच्यात शेंगदाण्याचं फ्लेवर येतो म्हणून. तर ह्याच्यावर मला व्हिडिओ म्हणजे पुष्कळ दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता. पण मला ना टॉपिक नाही भेटायचा. टॉपिक भेटायचा मला. पण आत्ता मी एक व्हिडिओ मला ना फक्त असं वाटतं की ना खोटाड्या लोकांचं ना यूट्यूबवरून म्हणजे निघून जायला पाहिजे. पण त्यांचे काही अंधभक्त आहेत ना, ते त्यांना सपोर्ट करत आहेत. मी एवढंदा सांगितलं की मला थोडंफार प्रूफ द्या, तुम्ही त्या पैशांचं काय केलं. तरीही नाही. मुंबईमध्ये साधा एक माणूस आहे ना, एक 1 RK घ्यायला पण त्याला घाम गाळायला लागतो. लोक सकाळी उठून 7 पासून 7 to 9 काम करतात. लोकल ट्रेनने प्रवास करतात. कितीतरी काम असतं आणि हे म्हणजे हे फालतूचे यूट्यूबर जे आहेत घरात बसून फालतूगिरी करतात आणि म्हणतात मी आम्ही मसाले केले, हे केले, आम्ही हा मसाला केला, आम्ही तो मसाला केला आणि हा घ्या थाव घ्या म्हणून. काय माहीत हे लोक मसाले फक्त प्रमोशन करतात आणि बाकीचा रेडीमेड मसालाच घेऊन विकतात. कोणी बघितलं आहे फक्त मिरच्या सुकवताना दाखवलं, स्वतःच्या घरासाठी वापरत असतील आणि बाहेरचं म्हणजे रेडीमेड मसाले हे सुद्धा हे करून विकत असतील त्यांचं लेबल घालून. कोणाला काय माहीत ह्यांच्यामध्ये काय शिजतं आहे काय. फक्त नाव घ्यायचं आहे लोकांचं आणि लेबल टाकायचं आणि विकायचं. ही खोटारडी लोक आहेत. तर ह्याचा ना एक व्हिडिओ मला समोर आला. ह्याची ना सासूबाई गेली काही टाईम अगोदर आहे ना. ह्यांनी ना स्वतःचं घर रिपेअर करायच्या अगोदर ना सासूबाईचं घर रिपेअर केलं होतं आणि स्वतःचं केलं नव्हतं. तर पुष्कळ लोकांनी ह्याला सांगितलं की तू स्वतःचं घर रिपेअर नाही करत, तू सासूबाई. अरे तुम्हाला माहीत नाही मैत्रिणींनो, सासूबाईचं घर रिपेअर करण्यामध्ये मागचा आणखी विषय आहे. तर मगाशी मी विषय घेत होता मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा. 1 RK घ्यायला पण किती मेहनत लागते. पण ह्यांचे 2 फ्लॅट झाले आणि हे लोक म्हणतात EMI. ते काही EMI BMI नाही मैत्रिणींनो. तर हे आहे ना, हे असंच लोकांकडे जमा केलेले बायकोच्या नावावर अकाउंटमध्ये करून घेतले होते. म्हणजे डोनेशनचे पैसे आणि बायकोच्या ह्याच्या भावाच्या सगळ्यांच्या नावावर ह्यांनी पैसे जमा केले होते आणि त्याच पैशाने ह्याने तर फ्लॅट बीट घेऊन आहे ना मस्त मजेमध्ये राहत आहे. फ्लॅट बीट घेतला, EMI नाही. जर माणसाला EMIचं टेन्शन असतं ना
तर तो मुंबईमध्येच असतो, म्हणजे असं गावाला जाऊन पडलेला नसतो. पण आता एक रिझन पण आहे बाबा त्याच्याकडे, की त्याची सासू एक्सपायर्ड झाली आहे, त्याची सासू एक्सपायर्ड झाली आहे. तर व्हिडिओ आला आणि मी जेव्हा रन केला तर त्याच्यात मला ना एकही ॲडव्हर्टाईजमेंट दिसले नाही. परंतु हा पैशाचे भुकेलेले ना, आता सासूबाई गेली तर त्याचं 12-13 असं काहीतरी करावं लागेल, बरोबर आहे की नाही. त्याला पैसे लागतील. मोठा प्रोग्राम त्यासाठी यूट्यूबचा व्हिडिओ केला आणि थोडा वेळ त्याला ॲड नाही दिली, पण थोड्या वेळानंतर ॲड पण स्टार्ट केली. किती पैशाचे हापापलेले लोक आहेत ना ही लोकं, किती म्हणजे सासूला पण नाही सोडलं. दुसरं कोणी असतं ना चांगला यूट्यूबर तर त्याने फक्त एक कम्युनिटी टाकली असती, काय फक्त आणि फक्त कम्युनिटी. पण ह्याने कम्युनिटी नाही टाकली, ह्याने सगळा 8 मिनटाचा व्हिडिओ का टाकला मी सांगते. मी तुम्हाला 8 मिनटाचा व्हिडिओ टाकला ना तर काय येतं, या लोकांना एक्स्ट्रा पैसे ॲड करतात, म्हणजे एक्स्ट्रा ॲड लावता येतात. सो त्याच्यामुळे याने 8 मिनटाचा व्हिडिओ केला, 8 मिनटाच्या वरचाच व्हिडिओ केला आणि आता त्याचं फळ त्याला भेटते. फक्त रडारड म्हणजे वाईट आणि ते पण कुठेतरी जंगलामध्ये जाऊन बसला होता आणि म्हणतो की सासूबाई गेल्या आणि म्हणजे असं काहीतरी म्हणतो त्याच्या सासूला. किती मूर्ख लोक आहेत ना हे. म्हणजे एक कम्युनिटी पोस्ट टाकायला बस झालं होतं, एक कम्युनिटी पोस्ट टाकली तर काय झालं, सगळ्यांना कळलं असतं. पण नाही, आता 12वं 13वं पिंडदान हे ते सगळं करायचं असतं ना, मग त्याला पैसे कम्युनिटीला पैसे नाही भेटत. असे इथे व्हिडिओ टाकले त्याला पैसे भेटतात, बरोबर आहे की नाही मित्रांनो. तर सगळं आहे बरोबर. ह्याला जे लोक बरोबर ट्रोल करतात ना, तर मला बरोबर वाटतं की खोटारडे आहे यूट्यूबर. पैसा पैसा पैशाच्या मागे पळतात. गावामध्ये राहतो हे काय नाही, ह्याच्या कंटेंटला लोकांनी म्हणजे ह्याने बघितलं की गावामध्ये राहिलं ना तर त्या व्हिडिओला व्ह्यूज छान असतात. आणि मुंबईमध्ये हा पागलसारखा इकडे तिकडे फिरतो, त्या मार्केटमध्ये तर त्याला व्ह्यूज येत नाही. तर लोक त्याला म्हणतात की गाव दाखव. तर ह्यांनी गावाच्या ह्याच्यावर बुलेट घेतली मस्त, म्हणजे यूट्यूबच्या ह्याच्यावर. दुसरं काही काम नाही, दुसरं कामाला जायची हे लोक, पण दुर्बुद्धी येते ह्या लोकांना. मला तर वाटतं उद्या परवा हे काय बंद बिन झालं तर ह्या लोकांची वाट का, कारण ह्या लोकांना दुसरं काहीच नाही. ते मसाले जे करत आहेत ते पण मसाले स्वतः करत तर नाही हे लोक, मला तर वाटतं. काय बाहेरून ते रेडीमेड आणतात 1-1, 2-2 किलो आणि तेच पॅक करून ह्यांच्या नावाने विकतात. आजकाल कोण असं करून बसतं, म्हणून आम्ही मसाले करतो, आम्ही मिरच्या दाखवल्या आणि 100 पॅकेट मसाले झाले आहेत. तुम्ही समजून घ्या मैत्रिणींनो. असे उल्लू करणारे लोक आहेत ना पुष्कळ आहेत. आणि मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल तर एकदम सेफ राहायला पाहिजे, कारण असं लोकांना असं चुटकी मारून लोकांना ना उल्लू बनवतात. मुंबईमध्ये जास्ती लोक कोणीही ना कोणाला फसवू शकतं, असं गावामध्ये नसतं. पण हा माणूस तिथे जाईल तिथे लोकांना फसवू शकतो. अरे यूट्यूबचे व्हिडिओ टाकून लोकांना फसवतो. ह्याने पैसे जमा केले लोकांकडे असं सांगून की पूरग्रस्त लोकांना पैसे द्यायचे आहेत, डोनेशन द्यायचं आहे, तर जमा केले ह्याने. आणि त्याचा पुरावासुद्धा नाही दिला. मी त्या जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पुरावा द्या, पण नाही. तर आज मला एकदम क्लिअर झालं, ह्याची सासू गेली म्हणून ह्याने 8-9 मिनटाचा व्हिडिओ केला. फक्त एक पोस्ट टाकली असते ना तरी चाललं असतं, पण नाही, आम्हाला काय पैसे डॉलर लागतं ना. तसं चला बाय. जोरात काय म्हणतात विजा कडकत आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच देवाची चरणी प्रार्थना, बाकीचं काही नाही. आणि परवाचा लेटेस्ट व्हिडिओ होता त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिला. रिअली थँक्यू. व्हिडिओ पहिल्यांदा पाहता नक्की लाईक शेअर कमेंट करा. बाय.